सगळे पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। आज मी आली आहे आझाद मैदान या ठिकाणी। आझाद मैदान हे खरं तर मुळात आंदोलनासाठी ओळखलं जाणारं मैदान आहे। या ठिकाणी अनेक आंदोलनं हे वारंवार होत असतात आणि मुळात कोणाला न्याय मिळतो कोणाला न्याय नाही मिळत। पण आज या ठिकाणी प्रामुख्याने एक मोठं आंदोलन होतंय, ते म्हणजे कोचिंग क्लासेस, प्रायव्हेट कोचिंग क्लासेस असोसिएशन कडून या ठिकाणी आंदोलन केले जाते। त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत आपण ते जाणून घेऊयात। इकडे आपल्यासोबत उपाध्यक्ष आहेत। काय सांगाल सर, काय भावना आहेत नेमका तुमच्या आणि आज या ठिकाणी आंदोलन करण्यात येते, काय मागणी आहे? पहिली गोष्ट अशी आहे की सर, आताची जी नीटची पेपर फुटी झालेली आहे तर त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो। सामान्य क्लास चालक जो आहे तो विद्यार्थ्यांच्या पालकांच्या हिताचा आहे। आमच्याकडे जी क्लासेस सुरू करणारी जी मंडळी आहेत त्यांनी क्लासेस कशाकरता सुरू केले तर चरितार्थासाठी सुरू केले, परंतु काही एखाद्या शिक्षकाने अशा प्रकारची एखादी वाईट गोष्ट केली म्हणून सगळेच क्लास चालक अशा प्रकारचं वाईट कृत्य करणारे आहेत आणि म्हणून क्लासेसच बंद केले पाहिजेत, क्लासेसवरच बंदी आणली पाहिजे, हे मात्र पूर्णपणे या ठिकाणी चुकीचं आहे। जे कोण दोषी असतील, मग ते क्लास चालकच नव्हे, जे कोण दोषी असतील त्याच्यामध्ये मग शासकीय असतील निमशासकीय असतील जे कोण असतील त्यांना कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, ज्यांनी या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या पालकांना वेठीस धरलेला आहे। आजच कशा प्रकारे जाग आली असोसिएशनला, याआधी याबद्दल का नाही आवाज उठवण्यात आला? आज महाराष्ट्रामध्ये अशा मोठमोठ्या संस्था आहेत ज्या महर्षींच्या नावाने या ठिकाणी चालत आहेत, तर पण ह्या संस्थांच्या मध्ये सुद्धा त्यांचे स्वतःचे खाजगी क्लासेस चालू आहेत। एका बाजूला शासनाचा भला मोठा पगार घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूला त्याच संस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्याकडनं जादा पैसे घेऊन या ठिकाणी क्लासेस घ्यायचे, अशा प्रकारचे इंटिग्रेटेड क्लासेसच्या विरुद्ध या ठिकाणी आम्ही दावा केलेला होता, त्याच्या विरुद्ध आम्ही जिंकलेलो पण होतो। पण हे बंद झालं का तर हे नाही झालं। दुहेरी क्लास चालकाच्या विरुद्ध औरंगाबाद खंडपीठामध्ये आम्ही दावा केला होता, मग हे ह्या ठिकाणी त्याच्याबद्दलचं शासनाने पुढे काही केलं का तर नाही केलं। ह्याला कारण असं आहे की सगळ्या संस्था ज्या आहेत त्या राजकीय या ठिकाणी वारसा असलेल्या, राजकीय या ठिकाणी हस्तक्षेप असलेल्या आहेत, त्यामुळे यांच्यावर कारवाई होत नाही। राजकीय त्यांनी या ठिकाणी जेव्हा विद्यार्थ्यांचा आणि जेव्हा पालकांचा विचार खऱ्या अर्थाने केला जाईल त्यावेळेला हा टायअप इंटिग्रेटेड आणि दुहेरी बंद होईल आणि खऱ्या अर्थाने हे सगळं संपूर्ण शिक्षण पद्धती प्रामाणिकपणे होऊन जाईल आणि मग हे पेपर फुटीचे प्रकार सगळे बंद होतील। तर हा जो प्रकार घडतोय ते योग्य आहे का आणि मुळात असं करू शकतो का की महाविद्यालयात एक वेगळं शिक्षण शिकवणं आणि प्लस प्रायव्हेट कोचिंग क्लासेसमध्ये एक वेगळं शिक्षकांचं शिकवणं, तर हे बरोबर वाटतंय का? ऍक्च्युली मॅडम, आता सध्या जो विद्यमान कायदा आहे तो विद्यमान कायद्याने सुद्धा हे दुहेरी क्लासेस, टायअप क्लासेस, इंटिग्रेटेड क्लासेस बंद करू शकतात, पण होतात का हो? आज या ठिकाणी आपण बघतो की एखाद्या कॉलेजेसमध्ये 5,000 10,000 रुपये त्या विद्यार्थ्याकडनं घेतले जातात, त्या विद्यार्थ्याचं फक्त रजिस्ट्रेशन केलं जातं आणि त्याचा एका क्लासेसशी टायअप असतो आणि तो क्लासेसमध्ये संपूर्ण शिकतो आणि फक्त परीक्षेला किंवा प्रॅक्टिकल पुरतं तो येतो। हे बरोबर आहे का? ते नाही आहे, पण त्या शिक्षकांचा पगार चालू असतो। आता आज चांगले शिक्षक मिळतात का मॅडम? आज चांगले शिक्षक का मिळत नाही? जो मुलगा हुशार होतोय तो कुठं चाललाय मॅडम? तो चाललाय डॉक्टर आणि इंजिनिअरिंगला। मग इंग्रजी शिकवण्याला उत्तम विद्यार्थी मिळतो का? गणित शिकवायला उत्तम विद्यार्थी मिळतो का? नाही मिळत मॅडम। आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम निर्माण या ठिकाणी झालेला आहे। चांगल्या प्रकारचे शिक्षक या ठिकाणी निर्माण होण्याकरता शासनाने त्या प्रकारचा प्रयत्न करणं गरजेचं आहे। म्हणजे एक चुकल्याच्या नंतर म्हणजे जसं गव्हाबरोबर किडे रगडायला नकोत किंवा चोर सोडून संन्याशाला फाशी नकोत, जो त्याच्यामध्ये गुन्हेगार आहे त्याच्यावर कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, भविष्यामध्ये हे प्रकार घडू नयेत, ज्याचा मनस्ताप विद्यार्थी आणि पालकांना होतोय। अत्यंत प्रचंड गरीब परिस्थितीमधले सुद्धा विद्यार्थी आज शहरामध्ये येतात, प्रचंड खर्च पालक करतायत आणि असे प्रकार घडल्याच्या नंतर विद्यार्थी अतिशय मनस्ताप स्वतः भोगतायत। नियमावलीचं आम्ही स्वागत करू, परंतु जर आमच्या सर्वसाधारण संचालकांवर काही अन्याय होत असेल तर ही शिखर संघटना त्यांच्या पाठीशी, पालकांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील। पुढचं पाऊल तुमचं काय असेल या आंदोलनानंतर जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या, याच्यावरती नीट कुठली हे करण्यात आली नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? आमच्यावर अन्याय झाल्यास आम्ही शांत बसायला आम्ही संत नाहीत, आम्ही रस्त्यावर उतरू आणि आमच्या संचालकांना, विद्यार्थ्यांना, पालकांना न्याय देऊ। ही शिखर संघटना आहे। माझ्या मते तर एक नवीन कायदा पुन्हा आणायला पाहिजे आणि जे कोणी याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांना आजन्म कारावास इतकी सिव्हिअर शिक्षा देण्यात यायला पाहिजे। तेवढी नसेल देतात तर कमीत कमी 7 वर्ष हे लोक एज्युकेशन फील्डमध्येच राहिले नाही पाहिजे। असं जर वारंवार होत गेलं, सरकार करत गेली तर अशा शिक्षकांचं फिल्ट्रेशन होईल, अशा ज्या प्रवृत्ती आहे यांचं फिल्ट्रेशन होईल आणि शिक्षण क्षेत्र अजून थोडंसं पवित्र होईल। त्या प्राध्यापकांना ना स्वतःची लाज वाटली पाहिजे की त्यांनी शाळेतच स्वतःला जर चांगलं शिकवलं तर त्यांना त्यांचे क्लासेस उघडायची गरजच नव्हती।
आज आपण पोलीस मामांना म्हणतो की तुम्ही का खाल्ले पैसे 500 रुपये, त्या पोलीस मामांची काय, तो दिवसभर उन्हात उभा राहतो, आता त्याला कुठेतरी मिळतं तर मी काय म्हटलं, परस्यूड ऑपॉर्च्युनिटी. ॲक्च्युली एक असं गोष्ट आहे की नीट प्रकरणामध्ये जे मेन इन्वॉल्ड होते, ज्यांना पेपर फुटला, त्यांचे स्वतःचे बाहेर क्लासेस होते. मग जेव्हा त्यांना बोर्डमध्ये घेतलं गेलं तेव्हा ह्यांनी कुठली स्क्रुटिनी केली होती की यांचे क्लासेस आहे की नाही बघितलंच नाही. म्हणजे क्लास बघा, क्लास ओनर्स आणि नीटचा पेपर फोडत आहे, ही जी मोठी गोष्ट आहे मॅडम. याचा अर्थ याच्यात बरेचसे राजकीय लोक आहेत, शासकीय लोक आहेत, ते पण आहेत ना. म्हणजे हे सहज होणारं काम नाही आहे मॅडम. तसेच आपल्यासोबत या संघटनेचे काही मेंबर्स सुद्धा आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत या संपूर्ण प्रकरणा रिलेटेड. काय बोलाल तुम्ही, तुमच्या काय भावना आहेत या संपूर्ण प्रकरणाबरोबर? शिक्षकांनी ज्या प्रकारे नीट पेपर फुटीचं प्रकरण जे समोर आले त्याबद्दल तुमच्या शिक्षकांबद्दलच्या काय भावना आहेत, काय सांगा? शिक्षकांनी ना आपलं एथिक सोडून वागायलाच नाही हवं. तुम्ही एवढं व्यवस्थित शिकवा की तुम्हाला पेपर फोडायची गरजच नाही पडली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, पालकांनी सुद्धा ना आपल्या मुलांना ना प्रॉपर मार्गावरती न्यायला पाहिजे. काही पालक बिचारे आता रडत आहेत कारण की त्यांच्या मुलाने भरपूर अभ्यास केला, चांगले पेपर गेले होते, आणि काही पालकांनी मुलांसाठी पैसे भरून तो फुटलेला पेपर घेतलेला आहे. तर हे खरं चुकीचं आहे. पेपर फुटला जरी ना तरी पालकाने ते नाही घ्यायला हवं होतं. ह्याला दुजोरा आपण पालक म्हणून पण देतो आणि शिक्षक म्हणून पण देतो, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. जे शिक्षक आहेत ते प्राध्यापक म्हणून विद्यालयात सुद्धा काम करतात आणि प्लस त्यांचे दुसऱ्या बाजूला प्रायव्हेट कोचिंग क्लासेस सुद्धा आहेत. त्याबद्दलचं तुमचं मत काय आहे? त्या प्राध्यापकांना ना स्वतःची लाज वाटली पाहिजे की त्यांनी शाळेतच स्वतःला जर चांगलं शिकवलं तर त्यांना त्यांचे क्लासेस उघडायची गरजच नव्हती. म्हणजे तेच कॉन्ट्राडिक्टरी वागताय स्वतःशी. दुसरी गोष्ट, शाळेशी नाही तर क्लासशी, दोघांपैकी एकाशी प्रामाणिक राहायला हवं त्यांनी. दोन्हीकडे प्रामाणिक राहणं शक्य नाही आहे. अजून काही प्राध्यापक तर असं करतात की माझ्या क्लासला नाही आला तर मी इंटरनल मार्कच देणार नाही. आमच्या इथे तर खूप प्रकरण चालतं असं डोंबिवलीमध्ये. तर अशा प्रकारामध्ये ना बिचारा आपला जो मूल आहे किंवा जो पाल्य आहे तो ओरवळला जातोय, तर त्याला प्रॉब्लेम होत आहे त्याचे. तुमच्या काय मागण्या आहेत राज्य सरकारकडे आणि या पूर्ण नीट प्रकरणाला तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? ॲक्च्युली एक असं गोष्ट आहे की नीट प्रकरणामध्ये जे मेन इन्वॉल्ड होते, ज्यांना पेपर फुटला, त्यांचे स्वतःचे बाहेर क्लासेस होते. मग जेव्हा त्यांना बोर्डमध्ये घेतलं गेलं तेव्हा ह्यांनी कुठली स्क्रुटिनी केली होती की यांचे क्लासेस आहे की नाही बघितलंच नाही आहे. त्याच्यामुळे सरळ त्यांना पेपर फोडायला चान्स मिळाला. आणि मग काय होतं की खूप गरीब विद्यार्थी असतात किंवा आता 3-3 वर्षाची गॅप घेऊन मुलं नीटची परीक्षा देतात. मग तेव्हा त्यांना असं जर काय झालं की त्यांना एवढी हालत खराब होते त्यांची की ते काय बोलणार. मग काही विद्यार्थी तर ड्रॉप घेतात त्यासाठी, म्हणजे 2-2, 3-3 वर्षाचा ड्रॉप घेऊन अशा पद्धतीचा अभ्यास करून प्रामाणिकपणे मेहनत करतात. रात्रंदिवस ते सणावर काही बघत नाहीत. नातेवाईकांचे बड्डे असो, लग्न समारंभ असो, हे सगळं सोडून त्या सगळ्यांवर त्याग करून हे ॲपियर्ड होतात परीक्षेला. आणि अशा पद्धतीचे जेव्हा पेपर फुटी होते तेव्हा अशा विद्यार्थ्यांवर, लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. आणि किती मानसिक छळाला त्यांना सामोरं जावं लागत असेल माहीत नाही. आपण त्याचा विचारसुद्धा करू शकत नाही. काही विद्यार्थ्यांची किती मोठी स्वप्न असतात, त्यांची आयुष्यातली महत्त्वाची 3-3, 4-4 वर्ष ह्या अभ्यासात गेलेली असतात. आणि त्याच्यातून एवढे मेहनत करून जर ते 500-550 मार्कांपर्यंत पोहोचत असतील आणि तरीसुद्धा त्यांना जर गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळत नसेल तर ते त्यांच्यासाठी खूप धक्कादायक आहे. आणि अशा विद्यार्थ्यांवर हा खरंच अन्याय आहे. आणि त्याला असे शिक्षक, सगळेच नाही आहेत पण ज्या शिक्षकांनी स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी हे जे काही केलेलं आहे असे शिक्षक त्याला जबाबदार आहेत. कडक कायदा हा अजूनपर्यंत आणण्यात आलेला नाही आणि त्यामुळे वारंवार ही पेपरफुटीचे प्रकरणं समोर येत आहेत आणि ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान होते. तर त्याबद्दल तुम्ही काय बोला? मॅडम बघा, हे नीटसारखा पेपर फुटणं म्हणजे नाही साधी गोष्ट नाही आहे. म्हणजे याचा अर्थ असा की म्हणजे क्लास ओनर्स आणि नीटचा पेपर फोडत आहेत. म्हणजे ही जी मोठी गोष्ट आहे मॅडम, याचा अर्थ याच्यात बरेचसे राजकीय लोक आहेत, शासकीय लोक आहेत, ते पण आहेत ना. म्हणजे हे सहज होणारं काम नाही आहे मॅडम, आणि हे झालेलं आहे. तर माझं एकच मत आहे, जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे कठोर अशी म्हणजे यंत्रणा पाहिजे या गोष्टींसाठी. तरच आपल्या म्हणजे देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये या म्हणजे शिक्षणाविषयीचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा असेल. नाहीतर आता जसं की तुम्ही बघता की ज्यांना लिहायला वाचायला येत नाही ती मुलं ग्रॅज्युएशनपर्यंत पोहोचतात. हे का कसं की ज्या गव्हर्नमेंटच्या ऑर्गनायझेशन्स एक्झाम्स घेत आहेत त्या ऑर्गनायझेशन्समध्ये बरोबर पेपर फुटी होते. आणि ज्या पार्लमेंटरी बॉडीज आहे, मी एक्झाम्पल देतो, जसं ICAI, इन्स्टिट्यूट ऑफ चार्ट अकाउंट्स ऑफ इंडिया, किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया, किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट मॅनेजमेंट ऑफ इंडिया, यांची तर कधी पेपर फुटले नाही. ICAI 1949 पासून पेपर घेते, कधीच पेपर फुटले नाही. मग यांचे पेपर कसे काय फुटतात? पण पेपर मिळतो कुठून? आपण त्या सोर्सवर नाही जात आहे.
कोचिंग क्लासेस बदनाम करतोय ठीक आहे, मला ते पण ऑब्जेक्शनेबल आहे, पण ठीक आहे, ते मी कसं तरी त्याला आत्मसात करतोय. पण हा पेपर येतो कुठून आहे याच्यावर कोणीच बोलत नाही. हा पेपर NTA मधनं येतोय. बरं, एक वेळा नाही, 2 वेळा नाही, 6 वेळा झाला आहे. तर व्हाय नॉट NTA डिझॉल्वच करायला पाहिजे, नवीन ऑर्गनायझेशनलाच द्यायला पाहिजे. दुहेरी काम करणं, लाईक प्राध्यापक महाविद्यालयात शिकवणं आणि प्लस दुसरं आपलं प्रायव्हेट कोचिंग क्लास घेणं, हे कुठेतरी अवैध आहे का? यावरती कायदा आहे का? काय सांगाल? कायदा तर आहे डेफिनेटली. जो शाळेत शिकवतो किंवा कॉलेजमध्ये शिकवतो त्याला आपले क्लासेस नाही उघडायला पाहिजे किंवा कुठल्या क्लासेसमध्ये शिकवायला नाही पाहिजे. पण मी पुन्हा मूळ मुद्द्यावर, तो असं करतो काय? त्याला काय हौस आहे का सकाळी शाळेत जाऊन शिकवायचं किंवा कॉलेजमध्ये शिकवायचं आणि संध्याकाळी पुन्हा वेगळं शिकवायचं? त्याला पण त्याचं आयुष्य आहे. कारण तेच आहे, मी आज जसं आत्ता बोललो की शाळा त्याला इनफ पैसेच देत नाही. आज एक डॉक्टरचा पगार किती आहे जो गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूटमध्ये आहे, गव्हर्नमेंटच्या ऑर्गनायझेशन्समध्ये आहे, आणि एक शिक्षकाचा पगार किती आहे? या पगारामध्ये खूप तफावत आहे. तर कसं होणार? आज आपण पोलीस मामांना म्हणतो की तुम्ही का खाल्ले पैसे 500 रुपये, त्या पोलीस मामांची तो दिवसभर उन्हात उभा राहतो. आता त्याला कुठेतरी मिळतं तर तो, मी काय म्हटलं, पर्स्यूड ऑपॉर्च्युनिटी इंटेन्शन असतातच, पण ऑपॉर्च्युनिटी देऊ नका. मग तुम्हाला मान्य आहे असं दुहेरी काम केलेलं चालेल शिक्षण? नाही, मुळीच नाही, चालायला नको. गव्हर्नमेंटने आपले एज्युकेशन स्टँडर्डच वाढवायला पाहिजे. मी गव्हर्नमेंटला तुमच्या माध्यमातून एक प्रश्न विचारतो, किती शाळा कॉलेजांनी CA उभे केले, किती शाळा कॉलेजांनी CS उभे केले, किती शाळा कॉलेजांनी इंजिनियर्स आणले, किती शाळा कॉलेजांनी डॉक्टर्स आणले सोसायटीला? हे कोणी दिले हो? सगळे डॉक्टर, इंजिनियर, चार्ट अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी हे प्रायव्हेट कोचिंगमधनंच आलेले आहे. तुम्ही मान्य करा किंवा नका करू, सोसायटीला विचारा. त्यामुळे प्रश्न हा आहे, मुद्दा हा आहे की ही क्वाझी ज्युडिशियल सिस्टीम आहे. तुम्ही या सिस्टीमला नकारू शकत नाही. आज गव्हर्नमेंटकडे इतकी इन्फ्रास्ट्रक्चरच नाही आहे. 70 वर्ष झाले हो आपल्याला, 75 वर्ष आपण सेलिब्रेट करतोय. आपल्याकडे एज्युकेशन सिस्टीमसुद्धा नाही आहे. जसं की आपण पाहिलं, आझाद मैदानावर आज प्रायव्हेट कोचिंग क्लासेस असोसिएशनकडून आंदोलन करण्यात आले. नीट पेपर फुटी प्रकरणात जे शिक्षक आहेत त्यांच्या विरुद्ध इकडे आंदोलन करण्यात आले. वारंवार असे प्रकार हे घडत चालेत, जेणेकरून आता जे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहेत त्याच्यावर सगळ्याच गोष्टींवर आता परिणाम होतोय. आणि यांचं एवढंच मागणं आहे की राज्य सरकारने यावरती कठोरात कठोर असा कायदा काढला पाहिजे, शिक्षा दिली पाहिजे अशा शिक्षकांना, जेणेकरून बाकीच्या कोचिंग क्लासेसवरती याचा परिणाम होणार नाही. आणि आता पुढे जाऊन राज्य सरकार यावरती काय निर्णय घेते हे आपल्याला येत्या काळात समजेलच. पण विद्यार्थ्यांवर याचा कुठेतरी परिणाम होऊ नये याकरिता मोठे कठोर कायदे काढण्यात यावे अशीच सगळ्यांची मागणी आहे. त्यामुळे अशाच बातम्यांसाठी पाहत रहा प्राईम टाईम महाराष्ट्र.